नमस्कार. महर्षी पतंजली प्राचीन भारताचे एक महान ऋषी, दार्शनिक आणि योगशास्त्री होऊन गेले. ते योगसूत्र या ग्रंथाचे रचयिता आहेत. खरं तर त्यांना योगाचे जनकच मानतात. त्यांचा काळ साधारणतः इसवी पूर्व 150 ते 200 असा मानतात. त्यांनी आपल्या उद्बोधनातून योग, व्याकरण म्हणजे महाभाष्य आणि आयुर्वेदाच्या माध्यमांनी आपलं मन, वाणी आणि शरीराच्या शुद्धीचा मार्ग हा प्रशस्त केला आहे. ज्या प्रार्थनेनी योग आरंभ करतात किंवा शेवट करतात त्यात पतंजली ऋषींच्या कार्याचा उल्लेख आला आहे. तो श्लोक असा: योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोस्मि. याचा अर्थ असा: चित्तशुद्धीसाठी योग म्हणजे योगसूत्र, वाणीशुद्धीसाठी व्याकरण म्हणजे महाभाष्य आणि शरीरशुद्धीसाठी वैद्यकशास्त्र म्हणजे चरकसंहिता हे देणारे मुनिश्रेष्ठ पतंजलींना प्रणाम असो. योगशास्त्राचे अंतिम लक्ष्य मोक्षप्राप्ती आहे, ज्यामुळे सर्व दुःखातून पूर्ण मुक्ती मिळू शकेल. आणि म्हणून हा श्लोक एक सुविचार बनला आहे.